सोहम आपली मर्सडीज कार घेऊन त्याच्या आईला हाताला धरून शहरातल्या सर्वात मोठ्या वृद्धाश्रमात घेऊन निघाला. जाता जाता रस्त्यात गाडी हायवेला सिग्नलवर थांबली. तेव्हा एक म्हातारी आई आलिशान गाडी बघून धावत त्याच्याजवळ आली आणि गाडीच्या काचेवर जोरजोरात हाताने मारू लागली. तेव्हा सोहमला खूप राग आला. माझ्या एवढ्या मोठ्या महागड्या गाडीवर एक म्हातारी हाताने घाण करत आहे, म्हणून त्याने गाडीची काच थोडी खाली घेतली. तेव्हा तो त्या आईकडे बघून म्हणाला, काय हवंय तुम्हाला? त्यानंतर त्याने खिशामधून 1000 रुपये काढले आणि त्या वृद्ध आईच्या हातामध्ये देऊ लागला. तेव्हा ती वृद्ध म्हातारी म्हणाली, बाळा, मला तुझा 1 रुपयाही नको आहे. मी इथे सिग्नलवर बसली होती. तुझी एवढी मोठी आलिशान गाडी बघून मला वाटलं कोणीतरी खूप मोठा माणूस आला आहे, म्हणून मी धावत तुझ्याजवळ आले. माझ्यावर फक्त एक कृपा कर. मी तुझ्यापुढे हात जोडते. माझी फक्त एक मदत कर. हा माझ्या मुलाचा फोटो आहे. माझा मुलगा 10 वर्षापूर्वी शहरातल्या सर्वात मोठ्या वृद्धाश्रमात सोडून मला गेला आणि मला सांगितलं, आई, मी तुला 6 महिन्यातच पुन्हा न्यायला येतो. तोपर्यंत तू इथेच थांब. परंतु आता 10 वर्ष झाले वृद्धाश्रमात मी त्याची वाट बघत होते, परंतु तो मला घ्यायला आलाच नाही. म्हणून बाळा, मी त्याला शोधण्यासाठी वृद्धाश्रमातून पळून आले आहे आणि अशीच रस्त्यावर सगळीकडे मी त्याला शोधत आहे. बाळा, माझा मुलगा अगदी तुझ्यासारखाच राजबिंडा असाच मोठ्या गाडीमध्ये फिरणारा. अरे, तुझी गाडी पाहून मला असं वाटलं माझा मुलगाच आलाय, म्हणून मी धावत तुझ्या गाडीसमोर येऊन उभी राहिले. त्या म्हातारीची अवस्था खूप बिकट झाली होती. डोक्यावरचे सर्व केस विस्कटलेले होते. चेहरा सुरकुत्यांनी भरला होता. पोटाला अन्न न मिळाल्यामुळे तिची शरीराची खूप बिकट अवस्था झाली होती. तिला धड सिग्नलवर उभंही राहता येत नव्हते. तरीही अशी अवस्था असूनसुद्धा ती हातात आपल्या मुलाचा फोटो घेऊन त्याला शोधत होती. त्यानंतर ती त्या सोहमला म्हणाली, बाळा, फक्त एकदा मला माझ्या मुलाकडे घेऊन चल. मला एकदा त्याला भेटू दे. मग त्यानंतर माझा जीव गेला तरी काही हरकत नाही. त्याच्यासाठी खूप वर्षापासून मी एक गोष्ट साडीच्या पदरामध्ये बांधून ठेवली आहे. तीच मला त्याला द्यायची आहे. असं म्हणून ती आपल्या साडीच्या पदराची गाठ सोडू लागली. जशी तिने गाठ सोडली त्यानंतर समोरचं दृश्य पाहून सोहमच्या पायाखालची जमीनच सरकली. असं काय होतं त्या आजीच्या साडीच्या पदरामध्ये? असं काय रहस्य तिने जपून ठेवलं होतं आपल्या मुलासाठी? हे सर्व आपण खालील कथेमध्ये पाहूयात. खूप हृदयस्पर्शी कथा आहे, नक्की पूर्ण बघा. सकाळी सकाळी रोहन उठला आणि स्वतःची मर्सिडीज गाडी त्याने काढली. त्याच्या आईला आणि वडिलांना त्या गाडीमध्ये त्याने बसवलं आणि निघाला शहरातील सगळ्यात मोठं वृद्धाश्रम शोधायला. बिचारी भाबडी आई वडील त्या गाडीमध्ये बसून विचार करू लागले की आज आमचा मुलगा आम्हाला सकाळी सकाळी देवदर्शनासाठी खूप मोठ्या मंदिरात घेऊन चाललाय. त्यांना खूप बरं वाटत होतं. परंतु त्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या आईला कुठे माहिती होतं आपला मुलगा मंदिर शोधत नाही तर देवासमान असलेल्या आपल्या आईबाबांसाठी वृद्धाश्रम शोधत आहे. असेच प्रवासात 2 तास निघून गेले आणि शेवटी रोहनने आईला सांगितले, आई, मी तुम्हाला कुठल्याही मंदिरात घेऊन जात नाही, तर मी तुम्हाला शहरातल्या या सगळ्यात मोठ्या मातोश्री वृद्धाश्रमात थोड्या दिवसांसाठी सोडून येत आहे. तुम्ही दोघीही तिथे आरामात राहा. मी पाहिजे तेवढा पैसा त्या वृद्धाश्रमाला देईल आणि तुम्हालाही दर महिन्याला 10,000 रुपये पाठवत राहीन. आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून ते दोघेही आईवडील निशब्दच झाले. त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर निघेना. अवघ्या 5 मिनिटात वृद्धाश्रमाच्या गेटजवळ रोहनची आलिशान गाडी जाऊन थांबली. रोहन आणि त्याचे आईवडील तिघेही गाडीमधून खाली उतरले. वृद्धाश्रमाच्या गेटवर आईने आपल्या थरथरत्या हाताने रोहनच्या गालावरून हात फिरवला आणि ती
हसून म्हणाली, बाळा, तू काळजी नको करू रे. आम्हाला या 4 भिंतीत तुझ्या घरापेक्षा जास्त सुख मिळेल, कारण तिथे तुला आमचा त्रास होत होता आणि इथे फक्त तुझी आठवण असेल. फक्त अधूनमधून फोन करत जा आम्हाला, म्हणजे तुझा आवाज ऐकून आमचं पोट भरेल. एवढं बोलून रोहनची आई आणि वडील दोघेही सरळ गेटमधून आत वृद्धाश्रमात गेले. त्यांनी मागे वळूनसुद्धा परत पाहिले नाही. वृद्धाश्रमातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून रोहनसुद्धा त्यांच्या मर्सडीज कारमध्ये भरधाव वेगाने पुन्हा घरी परतला. त्यानेसुद्धा आईवडिलांकडे वळून पाहण्याची साधी तसदीसुद्धा घेतली नाही. रोहन हा एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता आणि शहरातील सर्वात मोठा बिल्डर म्हणूनही रोहनला सर्वजण ओळखत होते. रोहन दिसायला रुबाबदार, राहायला खूप आलिशान फ्लॅट आणि सोबतीला मॉडर्न विचारांची बायको साक्षी. ही अतिशय मॉडर्न विचारांची मुलगी. साधेपण तिच्या नखातही नव्हतं. फक्त उच्च राहणीमान, उच्च विचार, मोठ्या मोठ्या हायफाय पार्ट्या, हायफाय मित्रमंडळी, फक्त एवढंच तिचं विश्व होतं. सगळं काही छान चाललं होतं. अगदी कुणाची नजर लागावी असं त्यांचं कुटुंब होतं. पण ह्या सुखी चित्रात साक्षीला एकच गोष्ट खटकत होती, ते म्हणजे रोहनचे म्हातारे आई बाबा. रोहनच्या वडिलांना म्हणजेच विश्वासरावांना दम्याचा त्रास होता. दम्याच्या त्रासामुळे विश्वासराव सतत खोकत असायचे. त्यामुळे रात्री त्यांच्या खोकल्याचा आवाज आला की साक्षीची झोपमोड व्हायची आणि ती रोहनला बडबड करू लागायची, तुझ्या बापाला एकदाचं चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेव आणि तिकडेच त्यांचे उपचार कर. ही कटकट माझ्या घरात ठेवू नको. यामुळे रोज माझी झोपमोड होते. आणि ती रोहनला धमकीच द्यायची, तू जर याच्यावर काही उपाय केला नसेल तर मी हे घर सोडून माझ्या डॅडींच्या घरी राहायला जाईल. रोहनच्या आईला म्हणजेच रुक्मिणीताईंना गुडघेदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिला चालायला त्रास व्हायचा आणि रुक्मिणीताईंचा हात लागून घरात कधी काही सांडलं की साक्षीचा पारा खूप चढायचा. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून साक्षी घरात मोठमोठ्याने खूप वेळा भांडायची. रोजच्या कटकटींना कंटाळून साक्षीने एक दिवस रोहनला अल्टिमेट दिला, रोहन, एकतर तुझे आई बाबा या घरात राहतील किंवा मी. त्यानंतर रोहनने खूप विचार केला. शेवटी बायको आणि त्याच्या स्टेटससमोर त्याला आईवडिलांचं प्रेम कमी पडलं आणि त्याने जड अंतकरणाने एक दिवस आईबाबांना सांगितलं, आई बाबा, तुम्हाला मी शहरातल्या एका खूप मोठ्या वृद्धाश्रमात ठेवतो. तिथे तुमची काळजी घ्यायला खूप माणसं असतील. तिथे तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. तेव्हा रुक्मिणीताई आणि विश्वासरावांनी एकमेकांकडे बघितले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण मुलाच्या सुखासाठी त्यांनी तेही मान्य केलं. ते हसत हसत वृद्धाश्रमात गेले. मुलाचा आणि सुनेचा संसार टिकावा त्यासाठी त्यांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही आणि अगदी हसत मुखाने मुलासोबत वृद्धाश्रमात निघून गेले. आईवडील वृद्धाश्रमात गेल्यानंतर रोहनने स्वतःच्या मनाला समजावण्यासाठी नियम केला की दर महिन्याच्या 1 तारखेला आईबाबांच्या खात्यावर 10,000 रुपये पाठवायचे, जेणेकरून त्यांना कशाचीही कमी पडणार नाही. सुरुवातीला तो अधूनमधून आईवडिलांना फोन करायचा, पण कामाच्या व्यापात आणि पार्ट्यांच्या नादात फोन कमी झाले. वर्षातून एकदा दिवाळीला फक्त तो जाऊन त्यांना भेटायचा. बिचारे विश्वासराव आणि रुक्मिणीताई सतत वृद्धाश्रमाच्या गेटकडे नजर लावून असायचे, फक्त आपल्या मुलाला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी. जेव्हा तो दिवाळीच्या सणाला आईवडिलांना वृद्धाश्रमात भेटायला येतात तेव्हा रुक्मिणीताईंनी त्याला विचारायची, बाळा, तुझी तब्येत बरी आहे ना? आणि रोहन घड्याळाकडे बघत म्हणायचा, हो आई, मला उशीर होतोय, निघतो मी. साधं आईवडिलांसोबत 2 मिनिट बसून त्यांच्यासोबत नीट बोलण्यासाठी सुद्धा रोहनकडे वेळ नसायचा. असाच वेळ पुढे जात होता. अशीच 5 वर्ष गेली आणि काळाने अचानक कूस बदलली. रोहनच्या कंपनीत खूप मोठा घोटाळा झाला आणि त्याचे नाव त्यात गोवले गेले. त्याची नोकरी गेली.
सगळीकडे बिल्डर लाईनमध्ये त्याची खूप बदनामी झाली. मार्केटमध्ये बदनामी झाल्यामुळे कोणीही त्याला काम देईना. रोहनने शेअर मार्केटमध्ये लावलेला सगळा पैसा बुडाला. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने घर आणि गाडी जप्त केली. हाताखालच्या सगळ्या सुखसुविधा गेल्यामुळे साक्षीसुद्धा त्याच्यासोबत हळूहळू भांडण करू लागली. पैशांवरून ती त्याला नको नको ते बोलू लागली. आणि एक दिवस जे घडायचं तेच घडलं. ज्या साक्षीसाठी त्याने आईवडिलांना सोडलं होतं त्या साक्षीने वाईट काळात त्याची साथ सोडली. भिकारी माणसासोबत मी राहू शकत नाही असं त्याला म्हणून ती रोहनला सोडून कायमची निघून गेली. त्यानंतर रोहन रस्त्यावर आला. खिशात 1 रुपयाही नव्हता. 2 दिवस तो उपाशी होता. मळलेले कपडे, वाढलेली दाढी आणि पोटात भुकेची आग. त्याला अचानक आपल्या आईबाबांची आठवण झाली. आईवडिलांना जाऊन भेटतो असा विचार रोहनने केला. निदान तिथे 2 घास जेवायला तरी मिळेल या आशेने तो त्या मातोश्री वृद्धाश्रमात पोचला. जेव्हा रोहन त्या वृद्धाश्रमाच्या गेटवर पोचला, वृद्धाश्रमाच्या वॉचमनने त्याला अडवलं. रोहनची अशी अवस्था झाली होती की तो वॉचमनही त्याला ओळखू शकला नाही. त्याने लगेचच वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला बोलावले. मॅनेजर रोहनला अशा अवस्थेत बघून गंभीर झाले. रोहन साहेब, तुम्ही आणि या अवस्थेत? तेव्हा रोहनने मान खाली घातली आणि म्हणाला, माझे आई बाबा कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला रोहनसमोर काय बोलावे काहीच समजत नव्हते. तेव्हा तो मॅनेजर शांतपणे म्हणाला, साहेब, कदाचित तुम्हाला माहिती नाही, गेल्या आठवड्यातच तुमच्या वडिलांचं म्हणजेच विश्वासरावांचं निधन झालं आणि ते एवढे अचानकपणे रुक्मिणीताईंना सोडून गेले की त्या धक्क्याने 2 दिवसांनी तुमची आईसुद्धा निघून गेली. हे सर्व ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागला. ज्या आईबापाने त्याला मोठं केलं, त्याच्यासाठी, त्याच्या सुखासाठी हसत हसत वृद्धाश्रमाचं आयुष्य स्वीकारलं, त्यांना साधं शेवटचं बघायलासुद्धा तो आला नव्हता. त्याचवेळी रोहनने खूप मोठ्याने हंबरडा फोडला आणि म्हणाला, मला माफ करा, मी नराधम आहे, असं म्हणून तो ओक्साबोक्शी रडत होता. तेव्हा वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्याला आपल्या केबिनमध्ये नेलं, पाणी दिलं, त्याला शांत केलं आणि कपाटातून एक जुनी डायरी आणि एक चेकबुक काढलं. रोहन साहेब, रडू नका. आता रडून काहीच फायदा नाही. परंतु तुमच्या आईबाबांनी जाताना तुमच्यासाठी एक गोष्ट दिली आहे. रोहनने थरथरत्या हाताने ते बघितलं तर तो एक बँक चेक होता आणि त्यामध्ये रक्कम होती 8 लाख रुपये. रोहनने ते पाहून विश्वास बसला नाही आणि तो म्हणाला, हे काय आहे मॅनेजर साहेब? हे पैसे कोणाचे आहेत? तेव्हा मॅनेजरने सांगितलं, हे तुमचेच पैसे आहेत. तुम्ही तुमच्या आईवडिलांना दर महिन्याला जे 10,000 रुपये पाठवायचे ना, त्यांनी त्यातला 1 रुपयासुद्धा स्वतःवर खर्च केला नाही. त्यानंतर रोहनने आईबाबांची ती डायरी उघडली. त्या डायरीच्या पहिल्याच पानावर बाबांच्या थरथरत्या अक्षरात लिहिलं होतं, बाळा रोहन, आम्हाला माहिती होतं की एक दिवस तुझ्यावर वाईट वेळ येऊ शकते. बिझनेस आणि नोकरीचं काहीही सांगता येत नाही रे, पण आईबापाची माया कायमच असते. वृद्धाश्रमात जेवण मिळायचं, तेच आम्ही खायचो. मला औषधांची गरज असायची तेव्हा तुझी आई म्हणायची, औषधं नको, पैसे वाचूयात. रोहनला कधीतरी लागतील. आईला चप्पल हवी असायची पण ती अनवाणी चालायची. म्हणायची, माझ्या रोहनच्या संसाराला हातभार लागेल. आम्ही दोघांनी कधीही आमचा विचार केला नाही, फक्त तुझाच विचार करत होतो. बाळा, तू आम्हाला घराबाहेर काढलंस, पण आम्ही तुला मनातून कधीच काढू शकलो नाही. बाळा, हे पैसे घे आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. फक्त एकच इच्छा आहे, तुझ्या पोटात 2 घास गेले की आम्हाला वरती शांती मिळेल. आणि असे म्हणून तुझेच आईबाबा, असे ते म्हणाले. रोहनने तो चेक छातीशी कवटाळला आणि तो मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होता. त्या 8 लाख रुपयाच्या कागदाला आज त्याला त्याच्या आईबाबांच्या रक्ताचा वास येत होता. त्याने पाठवलेले पैसे त्यांनी स्वतःचे पोट मारून औषध पाणी न घेता साठवले होते, फक्त त्याच्या भविष्यासाठी. त्यानंतर त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने
रोहनला सांगितले की तुझे वडील गेल्यानंतर एक दिवस तुझी आई या वृद्धाश्रमातून पळून गेली तुला शोधण्यासाठी. फक्त हातात तुझा एक फोटो आणि तिच्या जुन्या साडीत हाच 8 लाखांचा चेक बांधून तुला देण्यासाठी ती जागोजागी प्रत्येक ठिकाणी तुला शोधू लागली. तुझ्या आईची माया एवढी अपार होती की देव न जाणो तिला असे समजले की माझा मुलगा काहीतरी संकटात असेल, माझ्या बाळाला या पैशांची गरज असेल, म्हणून ती कुणालाही न सांगता या वृद्धाश्रमातून निघून गेली आणि तोच 8 लाख रुपयांचा चेक देण्यासाठी दारोदारी, सिग्नलवर सगळीकडे तुला शोधू लागली. परंतु एवढं शोधूनही तू तिला सापडला नाही आणि शेवटी या वृद्धाश्रमात येऊनच तिने तिचे प्राण सोडले. हे सगळं ऐकून रोहनला आता स्वतःचीच खूप लाज वाटत होती. खरंच देवा, आईची माया अगाध आहे, परंतु त्या मायेला मी कधीही ओळखू शकलो नाही आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांना मी माझ्यापासून दूर केलं. आता रोहनला कळलं होतं, त्याने जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती. आज त्याच्याकडे पैसे होते, पण डोक्यावर हात ठेवायला ते आईवडिलांचे हात नव्हते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हीच ती म्हातारी होती जी सिग्नलवर सोहमला जबरदस्तीने गाडी थांबवायला सांगत होती. जेव्हा सोहमने तिची सर्व कथा ऐकली तेव्हा तो गाडीतून खाली उतरला आणि त्या माऊलीच्या पाया पडून तिला म्हणाला, आई, मला माफ करा. मी सुद्धा तुमच्या मुलासारखी खूप मोठी चूक करायला निघालो होतो. मी सुद्धा माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडायला चाललो होतो, परंतु देवानेच तुम्हाला माझ्यासमोर आणले आणि मला माझी चूक समजली. असे म्हणून सोहमने त्या म्हातारीची आणि स्वतःच्या आईची माफी मागितली आणि तो पुन्हा गाडीत बसून घराकडे घेऊन आईला गाडी घेऊन घरी गेला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तू सदैव माझ्यासोबत राहणार मरेपर्यंत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वासराव आणि रुक्मिणीताईंनी मरतानासुद्धा स्वतःच्याच मुलाचा विचार केला. तर लक्षात घ्या, आईवडिलांचा जीव मुलामध्ये किती गुंतलेला असतो. देवाघरी जातानासुद्धा ते फक्त आपल्या काळजाच्या तुकड्याचा विचार करत असतात. म्हणून सांगते, जिवंतपणी मायबाप समजून घ्या. मित्रांनो, मुलांचे आईवडील होणे सोपे नाही, कधीही सोपे नसते. हे म्हणतात ते अगदी खरोखर आहे, कारण त्याच आपल्या काळजाच्या तुकड्यापासून आपण दूर कधीच राहू शकत नाही. आईवडिलांचा पूर्ण जीव त्या मुलामध्ये गुंतलेला असतो, परंतु मुलं त्यांच्या प्रेमाचा, मायेचा कधीही विचार करत नाही आणि क्षणात आईवडिलांना आपल्यापासून दूर करतात. तेव्हा त्या आईवडिलांच्या जीवाला काय वाटत असेल याचा थोडा तरी विचार करा. आईवडील गेल्यानंतर पश्चाताप करून काहीही फायदा नाही. असाच पश्चाताप आजच्या कथेमधल्या रोहनलाही झाला होता, परंतु त्याचं दुःख सांगण्यासाठी त्याच्यासमोर त्याचे आईवडील जिवंत नव्हते. ही खूप वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.